खरं तर गोकुळ दूध संघावरती सुद्धा महाडिकांची सत्ता होती, ती सत्ता सुद्धा सतेज पाटलांनी उलटावून टाकली। मात्र राजाराम कारखाना अद्यापही त्यांच्या हाताला लागला नाही, त्यामुळे सतेज पाटील हे हा कारखाना घेण्याच्या प्रयत्नात होते। यावेळच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी तगडं पॅनल आहे ते उभा केलं होतं, मात्र हे पॅनलच सगळं आहे ते छाननीमध्ये उडालं आणि सतेज पाटील यांना महाडिकांनी त्या ठिकाणी निवडणुकीपूर्वीच आहे तो शह दिला। याचा राग आहे तो सतेज पाटील यांच्या मनामध्ये होता। मात्र त्यानंतर त्यांनी सुद्धा सतेज पाटलांनी दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना घेऊन पॅनल तयार केलं, चांगली त्यांनी झुंज दिली। मात्र या ठिकाणी महाडिकांचा 21-0 असा एकतर्फी विजय झाला आणि महाडिकांनी या ठिकाणी सतेज पाटील ज्या पद्धतीने म्हणत होते की महाडिकांचा या निवडणुकीत आम्ही कणका पाडू, मात्र सतेज पाटलांचाच या ठिकाणी कणका पडला आणि त्यानंतर महाडिकांची हा आत्मविश्वास आहे तो पुन्हा एकदा वाढला आणि सतेज पाटलांना कुठंतरी बॅकफूटवरती जायला लागलं। मात्र त्यानंतर ज्या पद्धतीनं गोकुळच्या निवडणुकीपूर्वी सतेज पाटलांनी एक वातावरण निर्मिती केली होती की गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा घाट महाडिक कुटुंब काढते, खाजगीकरणाचा घाट काढते आणि त्यामुळे सभासदांच्या मनावरती तिने एक वातावरण निर्मिती करत हा गोकुळ संघ आपल्या ताब्यात घेतला। तशा पद्धतीची व्यूहरचना त्यांनी राजाराम कारखान्याच्या निमित्तानं आखली। राजाराम कारखान्याचा कारभार योग्य नसल्याचा त्यांनी वारंवार आहे ते निवडणुकीच्या काळात असू दे किंवा निवडणुकीच्या नंतर आहे तो त्यांनी दावा नेहमीच केला। त्यानंतर जी निवडणूक झाली ती निवडणूक बोगस मतदारांच्या जीवावरती महाडिकांनी जिंकली असा त्यांनी दावा करत कोर्टामध्ये त्या निवडणुकीला आव्हान दिलं। त्याच्या सुनावण्या अद्यापही प्रलंबित आहेत, त्याचा निकाल आपल्याच बाजूने लागेल असा सतेज पाटील नेहमीच आहे ते दावा करताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आपल्याच भागातला हा कारखाना त्यांच्या हाती लागला नसल्यामुळे सतेज पाटील यांनी त्या कारभारावरती बोट ठेवायला सुरुवात केली आणि त्यातूनच काल त्यांनी साखर सहसंचालक कार्यालयावरती मोर्चा काढला। मात्र त्याचवेळी सतेज पाटील यांनी जो तक्रार दाखल केली होती निवडणुकीच्या संदर्भात, त्या संदर्भात आणि पोटनियम दुरुस्तीच्या संदर्भात जी सुनावणी होती ती सुनावणी साखर सहसंचालक कार्यालयात होती। त्यामुळे सतेज पाटलांनी दबाव आणण्याच्या दृष्टीने हा मोर्चा काढल्याचा आरोप आहे तो काल सकाळीच अमल महाडिक यांनी केला होता आणि सतेज पाटील हे जो आरोप करत होते की आमच्या कार्यकर्त्यांचा ऊस आहे तो महाडिक गट घेऊन जात नाही किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या नावासमोर विरोधक असा शिक्का आहे त्यांनी मारलेला आहे, हे सगळे अमल महाडिक जे कारखान्याचे सध्याचे चेअरमन आहेत, माजी आमदार आहेत, त्यांनी पुसून टाकले होते, धुडकावून लावले होते आणि सतेज पाटील हे मनमानी करत आहेत, कारखान्याला बदनामी करत आहेत अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केला होता। या सगळ्या आरोपानंतर हे वातावरण काहीसं शांत होईल असं वाटलं होतं, मात्र काल प्रकाश चिटणीस हे MD कारखान्याचे होते, ते सगळे कारखान्याचा कार्यभार आटोपला, दिवसभराचं कामकाज त्यांनी आटोपलं आणि ते घरी जात असतानाच सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरलं आणि त्यांना गाडीतून खाली काढून कपडे फाटेपर्यंत बेदम अशी मारहाण केली। या मारहाणीनंतर मात्र राजकारण पुन्हा एकदा चिघळताना पाहायला मिळते, तापताना पाहायला मिळते। सतेज पाटील हे दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, गुंडागर्दी करत असल्याचा आरोप आहे तो एकूणच आता महाडिक कुटुंबियांच्याकडून लावला जात आहे। खरं तर सतेज पाटील हे सुद्धा महाडिक यांच्यावरती यापूर्वी महाडिकांची दहशत, महाडिकांची गुंडागर्दी असे शब्द वापरत होते आणि त्याच शब्दाचा वापर आता महाडिक करत सतेज पाटील यांच्यावरती आता प्रतिडाव टाकण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्या शब्दात सतेज पाटील महाडिक कुटुंबावरती टीका करत होते त्याच शब्दांचा वापर करून महाडिक आता सतेज पाटील यांच्यावरती टीका करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि एकूणच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या वादातला हा दुसरा अंक आहे तो राजाराम कारखान्याच्या निमित्तानं सुरू झाला आणि तो अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळते। खरं तर या सगळ्या वादाचा परिणाम पुढं काय होणार आहे याची राजकीय गणितं आत्ताच आहे ती मांडता येणार नाहीत, कारण दुरोगामी परिणाम आहे ते राजकारणावरती याचे होणार आहेत। आगामी निवडणुका आहेत लोकसभेच्या, विधानसभेच्या, त्यामध्ये सुद्धा या निमित्ताचं किंवा या सगळ्या प्रकरणाचं आहे ते राजकारण घडणार आहे। त्यामुळे याचा फायदा कोणाला होते, तोटा कोणाला होते हा काळच सांगेल। मात्र एकूणच राजाराम कारखान्याच्या निमित्तानं सतेज पाटील यांनी महाडिक कुटुंबियांना घेरण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यानंतर सतेज पाटील गटाकडून आलेली रिॲक्शन, MDना झालेली मारहाण, यामुळे आता राजकारण मात्र चांगलंच तापल्याचं पाहायला मिळते। वादाची ठिणगी पडली, आता त्याचा वणवा पेटणार की हा वाद काही मुद्द्यावरती थांबणार हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे।